नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 9वे प्रकरण या ठिकाणी आपण कंटिन्यू करणार आहोत. मौर्योत्तर काळातील भारत असं आपलं 9वं प्रकरण आहे. या अगोदर आपण शुंग साम्राज्य, सातवाहन साम्राज्याचा उदय या 2 उपघटकाविषयी माहितीही अभ्यासलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण राज्यव्यवस्था, साहित्य, कला आणि लोकजीवन कशा पद्धतीचं होतं तो भाग अभ्यासणार आहोत. सातवाहन राज्यव्यवस्थेत राज्यातील प्रदेशाची विभागणी छोट्या प्रांतांमध्ये केलेली होती. प्रत्येकावर मुलके आणि लष्करी अधिकारी असत. त्यात अमात्य, महाभोज हे मुलकी अधिकारी, महासेनापती, महारथी यासारखे लष्करी अधिकारी यांचा समावेश होता. ग्राम हा प्रशासनाचा सर्वात छोटा घटक होता. ग्राम हा कराचा स्रोत देखील होता. तसेच युद्धप्रसंगी सैनिक भरतीचे काम ग्राम या घटकामार्फत सातवाहन काळामध्ये होत होतं. या कारणामुळे बघा, ग्राम हे मध्यवर्ती यंत्रणेशी बांधलं गेलेलं होतं. शेती हे उपजीविकेचे प्रमुख साधन होते. त्याचबरोबर सातवाहनांच्या काळामध्ये उद्योग व व्यापाराची देखील वाढ झाली होती. त्यांच्या श्रेणी निर्माण झाल्या होत्या. त्यांच्यामार्फत उद्योगधंद्याचे नियंत्रण केले जात होते. तसेच कर्ज देण्याचे कामही या श्रेणी करत असत. सातवाहन काळात भारताचा रोमश असलेला व्यापार उद्विग्न झालेला आहे. सातवाहन राजवटीत प्रतिष्ठान, तगर, नाशिक, करहाटक यासारखी व्यापारी नगरे उदयास आलेली पाहायला मिळतात. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रंथात तगर आणि प्रतिष्ठान यांचा उल्लेख आलेला आहे. त्यानुसार दक्षिणापथ या प्रदेशातील व्यापारी स्थळांमध्ये 2 स्थळांना महत्त्व आहे. यातील पहिले बॅरिगांजा पासून दक्षिणेस 20 दिवसांच्या प्रवासाने गाठता येणारे प्रतिष्ठान आणि दुसरे म्हणजे तगर. तगर हे फार मोठे शहर असून तेथे प्रतिष्ठानहून पूर्वेस 10 दिवस प्रवास केल्यानंतर पोचता येते. प्रतिष्ठानहून बॅरिगांजा येथे महाराणातून मार्ग काढत आकी देखील आणला जात होता. या उलट तगर येथून सुती कापड, विविध प्रकारची मलमल आणि गोंडपाट बॅरिगांजा येथे पाठवले जाते. त्याचप्रमाणे समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशातून तगरला येणारा निरनिराळा मालही तगरहून बॅरिगांजा येथे पाठवला जातो. जुन्नर व नाशिक या ठिकाणांच्या शिलालेखात कुलारिक, तिलपिशक, कोलिक अशा अनेक व्यावसायिकांचे उल्लेख हे आढळून येतात. अशा प्रकारची तटबंदीयुक्त सातवाहनांच्या राज्यात 30 नगरे अस्तित्वात असल्याचे उल्लेख प्लिनीच्या ग्रंथात सापडतात. त्यातील काही ठिकाणांच्या उत्खननात सापडलेल्या रोमन नाण्यांवरून त्या काळातील प्रगत व्यापाराचा देखील आढावा विद्यार्थी मित्रांनो घेता येतो. सोपारा, कल्याण, भरूच ही त्या काळातील व्यापाराची प्रमुख केंद्रे असलेली पाहायला मिळते. नाणेघाट हा महाराष्ट्रातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे. राजा पुळव्यामी यांच्या मुद्रेवरील जहाजाचे हे चित्र आहे. बघा, हे मुद्रेवरील चित्र सातवाहनाच्या काळातील समुद्री मार्गाने चालणाऱ्या व्यापाराचे निदर्शक असलेलं पाहायला मिळतं. साहित्यामध्ये देखील सातवाहनाच्या काळामध्ये प्रगती झालेली आहे. सातवाहनांनी विद्येला, कलेला राजाश्रय दिलेला आहे. सातवाहनांच्या काळात प्राकृत भाषा आणि प्राकृत साहित्य हे विद्यार्थी मित्रांनो समृद्ध झालेलं आहे. त्यांनी प्राकृत भाषा व प्राकृत साहित्य यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. सातवाहन घराण्याचा जो राजा होता हाल याने गाथा सप्तशती या काव्यग्रंथाचे संपादन केले. त्याच्याच राज्यसभेतील मंत्री गुणाढ्य याने पैशाची या प्राकृत भाषेत बृहत्कथा नामक अजोड ग्रंथ लिहिलेला आहे. संस्कृत व्याकरणावर कातंत्र हा ग्रंथ सर्ववर्माने लिहिलेला आहे. अशा पद्धतीने बघा, साहित्य या क्षेत्रामध्ये देखील सातवाहनाच्या काळामध्ये प्रगती झालेली आहे. सातवाहन राज्यकर्त्यांनी विद्येला, कलेला राजाश्रय दिलेला आहे. त्यामुळे प्राकृत भाषा समृद्ध झालेली आहे. साहित्य निर्माण झालेलं आहे. गाथा सप्तशतीसारखा ग्रंथ त्या भाषेमध्ये असलेला पाहायला मिळतो. कला आणि स्थापत्य याच्यामध्ये देखील प्रगती झालेली आहे. मौर्य काळातील शिल्पावर दिसणारा इराणी व ग्रीक शैलीचा प्रभाव
शुंग व सातवाहन काळात कमी होऊन भारतीय शिल्पकलेच्या परंपरेचा विकास झाल्याचे दिसते. या काळात उभारली गेलेली सांची येथील क्रमांक 1च्या स्तूपाभोवतीची 4 तोरणे ही शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. बुद्ध चरित्रातील अनेक प्रसंग या तोरणांवर कोरलेले आहेत. सातवाहनांच्या काळात भाजे, कारले, नाशिक इत्यादी ठिकाणी डोंगर कोरून विहारांची, चैत्यगृहांची निर्मिती केलेली दिसते. विशेषतः कारले येथील चैत्यगृहाचे अतिभव्य प्रवेशद्वार, त्यावरील नक्षीकाम ही सर्व भारतीय कलाकारांच्या शिल्पकौशल्याची साक्ष देतात. गाथा सप्तशती सारखा ग्रंथ त्या ठिकाणी त्या काळामध्ये सातवाहनांच्या काळामधला आहे. त्या ठिकाणी त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी बघा चौकटीमध्ये दिलेली आहे. सातवाहन राजा जो होता हाल याने मोठ्या प्रमाणावर प्राकृत भाषेतील कविता संकलित केल्या व त्यावर आधारलेल्या निवडक 700 गाथांचा हा सप्तसई म्हणजेच गाथा सप्तशती हा संग्रह संपादित केलेला आहे. हा महाराष्ट्री प्राकृत भाषेत रचलेला पहिला ग्रंथ आहे. त्यात मानवी भावना व व्यवहार आणि निसर्गाचे अत्यंत सुरस आणि सौंदर्यपूर्ण चित्रण केले आहे. विविध व्रते, आचार, तत्कालीन उत्सव यांची वर्णनेही त्यात केलेली आहेत. महाराष्ट्राच्या तत्कालीन समाजव्यवस्थेचे प्रतिबिंब या ग्रंथामध्ये उमटलेलं आहे. गाथा सप्तशतीमधील काही शब्द आजच्या मराठीमध्ये देखील वापरात असलेले पाहायला मिळतात. मराठी भाषेतील अनेक शब्दांची मुळे गाथा सप्तशतीमधील महाराष्ट्री प्राकृत शब्दामध्ये शोधता येतात. गाथा सप्तशतीमधील कवितावरून महाराष्ट्रात महाराष्ट्री प्राकृत आधुनिक मराठी यांच्यामधले हे दुवे स्पष्ट दिसतात. सातवाहन कालीन जे कला स्थापत्य होतं त्याच्यामध्ये देखील सातवाहनांच्या काळामध्ये विकास झालेला दिसून येतो. मौर्य काळातील शिल्पांवरती इराणी आणि ग्रीक शैलीचा प्रभाव होता, मात्र शुंग आणि सातवाहन काळामध्ये तो प्रभाव कमी झालेला आहे आणि भारतीय शिल्पकलेच्या परंपरेचा विकास झाल्याचे दिसते. या काळात उभारली गेलेली सांची येथील क्रमांक 1च्या स्तूपाभोवतीची 4 तोरणे ही शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. बुद्ध चरित्रातील अनेक प्रसंग या तोरणांवरती कोरलेले आहेत. सातवाहनांच्या काळामध्ये भाजे, कारले, नाशिक इत्यादी ठिकाणी डोंगर कोरून विहिरांची व चैत्यगृहांची निर्मितीही केलेली दिसते. विशेषतः कारले येथील चैत्यगृहाचे अतिभव्य प्रवेशद्वार, त्यावरील नक्षीकाम ही भारतीय कलाकाराच्या शिल्पकौशल्याची साक्ष देतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा तुम्हाला स्क्रीनवरती कारले येथील चैत्य दिसत आहे. आपल्या भारतीय शिल्पकौशल्याची किंवा कलाकारांच्या शिल्पकौशल्याची साक्ष या कारले येथील चैत्यगृहावरून आपल्याला लक्षात येते. या चैत्यगृहाचे अतिभव्य असे प्रवेशद्वार आहे. त्यातील नक्षीकाम हे अगदी पाहण्यासारखे असलेलं या ठिकाणी आपल्याला चित्रावरून दिसत आहे. आपल्या भारतीय शिल्पकौशल्याची साक्ष यामधून आपल्याला दिसत आहे. सातवाहन कालीन जी काही समाजव्यवस्था आहे त्या समाजव्यवस्थेचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्या अगोदर बघा या ठिकाणी ते चौकट दिलेले आहे. औरंगाबाद जवळील अजंठा येथील विश्वविख्यात लेण्यांपैकी 8, 9, 10, 12 आणि 13 क्रमांकाची ही लेणी आहेत. या लेण्यांमध्ये सातवाहन काळातील ह्या लेण्या आहेत. विशेष म्हणजे भारतीय चित्रकलेपैकी सर्वात प्राचीन असणारी चित्रकला ज्या लेणी क्रमांक 9 आणि 10 मध्ये आहेत ती देखील याच काळातील असलेली पाहायला मिळते. 9 आणि 10 क्रमांकाची जी आपली भारतीय अगदी प्राचीन चित्रकला असलेली लेणी आहे ती या सातवाहन काळातील असलेली विद्यार्थी मित्रांनो पाहायला मिळते. आता आपल्याला समाजव्यवस्था कशी होती या सातवाहन काळामध्ये
या समाज व्यवस्थेचा अभ्यास हा या ठिकाणी करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सातवाहन काळामध्ये समाजात 4 वर्ग अस्तित्वात होते. तसेच या काळामध्ये जातीय व्यवस्था ही दृढ झाली होती. त्यामागील कारणामध्ये बघा, वर्णसंकर, व्यावसायिक श्रेणीचे बंदिस्त स्वरूप आणि बाहेरून आलेल्या परकीयांचा समाजातील अंतर्भाव याचा समावेश असलेला पाहायला मिळतो. तुम्हाला सकारांसाठी प्रश्न याच्यावरती येऊ शकतो. सातवाहन काळामध्ये जातीय व्यवस्था दृढ होती. तर या ठिकाणी तुम्हाला सकारण प्रश्न करायचा आहे. सातवाहन काळामध्ये समाजात 4 वर्ग हे अस्तित्वात होते. जातीय व्यवस्था दृढ झालेली होती. त्यामागील कारणामध्ये वर्णसंकर आणि विविध व्यावसायिक श्रेणीचे बंदिस्त स्वरूप आणि बाहेरून आलेल्या परकीयांचा समाजातील अंतर्भाव अशा वेगवेगळ्या कारणांचा समावेश आहे. याखेरीज बघा, समाजात 4 वर्ग होते. पहिला वर्ग हा महारथी, महाभोज, महासेनापती या अधिकारी लोकांचा होता. त्यांच्या नेमणुका विविध राष्ट्रकांवर म्हणजे सुब्यांवर होत असत. कोकण प्रदेशात महाभोज व घाटावरच्या प्रदेशात महारथी हे अधिकारी होते. दुसऱ्या वर्गात अमात्य, महामात्र, भांडागारिक या सेवकांचा, तसेच नैगम, सार्तवाह, श्रेष्ठी म्हणजे श्रेणीचे प्रमुख, सार्तवाह म्हणजे व्यापारी तांडेचे प्रमुख आणि नैगम म्हणजे व्यापारी, अशा वेगवेगळ्या लोकांचा समावेश होता. तिसरा वर्ग आहे बघा, तो लेखनिक म्हणजेच कारकून, वैद्य, हलकीय म्हणजे शेतकरी, सुवर्णकार, गांधिक म्हणजे सुगंधी पदार्थाचे व्यापारी करणारे लोक यांचा समावेश होता. चौथ्या वर्गात वर्धकी म्हणजे सुतार, मालाकार म्हणजे माळी, लोहवाणिज म्हणजे लोहार, दासक म्हणजे मच्छीमार यांचा समावेश हा होत असलेला पाहायला मिळतो. सातवाहनांच्या काळात ग्रीक, शक, पल्लव, कुशाण इत्यादी परकीयांची आक्रमणे होत राहिलेली आहेत. परंतु हे परके लोक येथील समाजात लवकरच मिसळून हे गेलेले आहे. याचाच अर्थ बघा, तत्कालीन परिस्थिती जी होती ती विशेषतः परकीयांना सामावून घेण्याइतपत लवचिक असलेली पाहायला मिळते. म्हणजे परकीय त्यानंतरच्या काळामध्ये तर परकीयांनी आक्रमण केलेलं आहे, वसाहती स्थापन केलेल्या आहेत. नंतर मोठ्या प्रमाणात वसाहतवाद आपल्या भारतामध्ये स्थापन झालेला आहे. याचाही अभ्यास आपल्याला 12वीमध्ये करायचा आहे. परंतु अगदी प्राचीन काळामध्ये देखील सातवाहनांच्या काळामध्ये विशेषतः जी समाज व्यवस्था होती ती परकीयांना सामावून घेण्याइतकी लवचिक असलेली पाहायला मिळते. त्यामागे काही कारणे असलेली पाहायला मिळतात किंवा काही प्रक्रिया असलेली पाहायला मिळतात. याचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील पाठामध्ये करणारच आहोत. या ठिकाणी आपण समाजव्यवस्था अभ्यासतोय. समाजव्यवस्थेमध्ये 4 वर्ग होते. त्याचबरोबर सातवाहनांच्या काळात ग्रीक, शक, पल्लव, कुशाण इत्यादी परकीयांच्या आक्रमणे होत राहिलेले आहेत. परंतु हे लोक लवकरच आपल्या समाजात, आपल्या संस्कृतीमध्ये मिसळून हे गेलेले आहेत. मग अशा पद्धतीने आपण 9वं प्रकरण जे आहे मौर्योत्तर काळातील भारत याचा आढावा या ठिकाणी आपण घेतलेला आहे. शुंग साम्राज्य, सातवाहन साम्राज्याचा उदय, राज्यव्यवस्था, साहित्य, कला आणि लोकजीवन या 3 उपघटकांची माहिती आपण या ठिकाणी पूर्णपणे अभ्यासलेली आहे. या ठिकाणी स्वाध्याय आहे बघा, तुम्हाला स्वाध्याय विद्यार्थी मित्रांनो सोडवायचा आहे. खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, असा हा पहिला प्रश्न आहे. त्यातील पहिला प्रश्न बघा, मौर्य घराण्यातील शेवटचा सम्राट डॅश डॅश हा होता. अजातशत्रू, चंद्रगुप्त मौर्य, बृहद्रथ आणि सम्राट अशोक. तर मौर्य घराण्याचा शेवटचा सम्राट आहे बृहद्रथ. नाशिक येथील शिलालेखात डॅश डॅश या सातवाहन राजाचा उल्लेख त्रिसमुद्र तयोपितवाहन म्हणजे 3 समुद्राचे पाणी ज्याचे घोडे पिलेले आहेत असा केलेला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण स्वाध्याय बघत आहोत. मौर्य घराण्यातील शेवटचा सम्राट हा बृहद्रथ आहे. नाशिक येथील शिलालेखात डॅश डॅश या सातवाहन राजाचा उल्लेख त्रिसमुद्र तयोपितवाहन असा केला आहे. त्याचा आहे गौतमीपुत्र सातकर्णी.
सातवाहन राजा हाल याने गाथा सप्तशती हा ग्रंथ संपादित केलेला आहे. ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. याच्यामध्ये कालिदास, मालविका अग्निमित्र, गुणाढ्य, गाथा सप्तशती, सर्ववर्मा, कातंत्र, पतंजली महाभाष्य. यामध्ये बघा गुणाढ्य याचा गाथा सप्तशती नाही, गाथा सप्तशती हाल याचा आहे. गुणाढ्य यांनी बृहत कथा हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ठिकाणी बघा आपण साहित्य याच्यामध्ये पाहिलेलं आहे. प्राकृत भाषेत बृहत कथा नामक अजोड ग्रंथ लिहिलेला आहे गुणाढ्य यांनी. त्यामुळे बृहत कथा गुणाढ्याची या ठिकाणी आपल्याला टाकावं लागणार आहे. नंतर पुढील विधाने सकारण स्पष्ट करा हा भाग या ठिकाणी असलेला पाहायला मिळतो. त्यामध्ये बघा सातवाहन काळात अनेक व्यापारी नगरांचा उदय हा झालेला आहे. आपण पाहिलं अनेक व्यापारी नगरे उदयाला आलेली आहेत. त्याचं सकारण 2-4 सकारणे तुम्हाला या ठिकाणी लिहावी लागणार आहेत. ही व्यापारी नगरे कोणकोणती आहेत बघा. या ठिकाणी आपण व्यापार हा मुद्दा अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये तगर, नाशिक, करहट यासारखी व्यापारी नगरे ही उदयास आलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सातवाहन काळात जातीय व्यवस्था दृढ झाली होती. त्याचं देखील सकारण स्पष्ट करायचं आहे. या ठिकाणी 4 वर्ग होते. पहिला वर्ग महारथी, महाभोज, महासेनापती या अधिकारी लोकांचा होता. दुसऱ्या वर्गात अमात्य, महामात्र, भांडागारिक या सेवकांचा, सातवाहा, श्रेष्ठी यांचा समावेश होता. तिसऱ्या वर्गात लेखनिक, वैद्य, हालकीय, गांधिक, सुवर्णकार होते. चौथ्या वर्गात वर्धकी, लोहवाणिज, दासक यांचा समावेश असलेला पाहायला मिळतो. नंतर प्रश्न 3 आहे बघा. तुमचे मत नोंदवा. सातवाहन काळात प्राकृत भाषेला प्रोत्साहन मिळाले. साहजिकच प्राकृत भाषेला प्रोत्साहन मिळालेलं आहे. त्या राजांनी राजश्रय दिलेला आहे. गाथा सप्तशती नावाचा ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये लिहिला गेलेला आहे. नंतर गौतमी बलश्रीचा नाशिक येथील शिलालेखावरती टीप विचारले. 2-4 मुद्दे या ठिकाणी त्या शिलालेखाशी संदर्भात तुम्हाला लिहायचे आहेत. नाणेघाट एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे. या ठिकाणी चौकटीमध्ये बघा त्याचं उत्तर आहे. त्या घाटमार्गाविषयी ते लिहा. वरच्या चौकटीविषयी गौतमीपुत्र बलश्री हिचा नाशिक येथील शिलालेख त्याची देखील माहिती आहे. तीही या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. लिहिण्यास तुम्हाला सोपं जाणार आहे. अवघड असं काही नाही. गाथा सप्तशती हा ग्रंथ या ठिकाणी बघा या चौकटीमध्ये गाथा सप्तशती या ग्रंथाची माहिती दिलेली आहे. सातवाहन राजा हाल याने प्राकृत भाषेतील कविता संकलित केलेल्या आहेत आणि निवडक कवी आधारे त्यांनी 700 गाथांचा गाहा सतसई हा संग्रह संपादित हा केलेला आहे. सातवाहन घराण्याची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा असा 5वा प्रश्न आहे. उदय आणि राज्यविस्तार, प्रशासन व्यवस्था, उद्योग व व्यापार, साहित्य व कला असे एकूण 4 मुद्दे आहेत. आता उदय व विस्तार या ठिकाणी तुम्हाला सविस्तर मांडायचं आहे. प्रशासन व्यवस्था कशी होती ते मांडायचं आहे. उद्योग व्यापार कसा होता, साहित्य आणि कला याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रगती झाली होती सातवाहन काळामध्ये, कलेचा विकास झालेला आहे. शुंग आणि सातवाहन काळात या ग्रीक शैलीचा प्रभाव कमी होऊन भारतीय शिल्पकलेच्या परंपरेचा विकास झालेला दिसून येतं. अशा पद्धतीचं आपलं हे 9वं प्रकरण आहे. या ठिकाणी आपण थांबूया. सगळ्यांनी व्यवस्थित हा स्वाध्याय कंप्लीट हा करायचा आहे.